माऊली फॅन एक आणून ठेवा ना. छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या वतीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवप्रभूंना त्या ठिकाणी शाल अर्पण केली जाते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवप्रभूंना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अफजल खानाचा यम मराठा साम्राज्य संघटक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सरपंच सन्माननीय सुनील बापू सोडणवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बापू आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. यानंतर या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शाल मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन आपण त्या ठिकाणी केकानंद साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं. या ठिकाणी सन्माननीय सुनील नाना पासलकर आपणास विनंती, आपण मंचावरती यायचे. सुनील बापू सोडणवर बोरीपारधी गावचे सरपंच आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं. बापू आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. यानंतर अंबिका कला केंद्राचे संचालक सन्माननीय अशोकजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्माननीय अशोकजी जाधव साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. शाल व मानपत्र देऊन त्या ठिकाणी सन्माननीय अशोक जाधव साहेबांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करायचं. अंबिका कला केंद्राचे संचालक ज्यांचं केडगाव असेल दौंड तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग असतो. प्रत्येक प्रकारची मदत करण्यामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलणारे अंबिका हॅलो चेक. सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा
अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. सिद्धी जोहरने ज्यावेळेला पन्हाळ्याला वेढा घातला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथे अडकून पडले होते, त्यावेळेला शिवाकाशीत नावाचा एक मावळा तिथे त्यांना दुसरं रूप घेऊन तिथे गेला होता पन्हाळ्यावरती. तर तोच सिद्धी जोहरच्या हाती सापडतो आणि त्यानंतर काय घडतं ते सादर करतो. मैं शिवा शिवा काशीत नाभापूरचा नाभी. राज राज म्हणजे सौभाग्याचं कुकू आहेत आमच्या. राज राज पळालं, राज निसटलं. तुम्हाला त्यांनी भलत बी लागू दिली नाही. अरे नाही सांगणार राजा कुठं गेलं ते. लाख मेलं तरी चालत्याल, पण लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे. नाही सांगणार राजा कुठं गेलं ते. काय करायचं ते करा. यो पहिला वार स्वराज्याचा, यो दुसरा वार आई साहेबांचा. यो तिसरा वार माझ्या राजांसाठी. साहित्याच्या बागेमधली शब्द सुगंधांनी बहरलेली फुलं बघितली की असं वाटतं की याच फुलांसोबत हसावं, खेळावं आणि याच फुलांसमोर आपलं मन मोकळं करावं. आणि म्हणून मन मोकळं करण्यासाठी एक छोटीशी सुंदर अशी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे जाणीव. कविता सादर करण्यापूर्वी छोटंसं एक कल्पना देतो. एक 70 वर्षाचे गृहस्थ हॉटेलमध्ये भेळ खात बसले होते. भेळ खाता खाता त्यांना जोराचा ठसका लागला. जीव घाबरा झाला. माणसं पळत पळत आली. कुणी पाठण चोळू लागलं, कुणी पाणी देऊ लागलं, कुणी वारा घालू लागलं. असते असते त्या गृहस्थाला बरं वाटलं. नंतर त्यांना म्हणलं, बाबा तुम्हाला घरी घालू का? तेव्हा बाबा मला म्हणाले, आता घरी कोण आहे जीवा भावाचं? म्हणलं पत्नी. म्हणलं 25 वर्षापूर्वी वारली. म्हणलं का? आजारी होते का? नाही म्हणलं आत्महत्या केली आणि त्याची शिक्षा भोगतोय म्हणलं मी आता. मग त्यावेळेस मला त्या ओळी सुचल्या, ते मी आपल्यासमोर सादर करतो. जीवाचं कोण, भावाचं कोण तवा नाही कळलं. जीवाचं कोण, भावाचं कोण तवा नाही कळलं. आणि म्हातारी गेली तवा म्हाताऱ्याला कळलं. म्हातारी गेली तवा म्हाताऱ्याला कळलं. धुतलेला कपडा रोज अंगावर घालायचा. धुतलेला कपडा रोज अंगावर घालायचा. आणि डाग नाही निघला तो जोरात म्हणायचा, अगं कसं धुणं पिळलं. बायको ग बसायची. बायको
ग बसायची. आता कपडाच काय, अंग सुद्धा मळलं आणि म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं. कपडाच काय, अंग सुद्धा मळलं आणि म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं. मटणाचं कालवण गरम गरम भाकर, मटणाचं कालवण गरम गरम भाकर पोटभर येऊन देत होता ढेकर, तरी बायकोला म्हणायचं भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. कीर्तीचे
बलदंड माणूस तुमच्या पुढे उभा केलेला आहे. धन्यवाद. खूपच थोडं कौतुक केलं. हा कौतुकांचा गाव आहे, कौतुक करून घ्या. चार ओळी तुमच्यासाठी. जीवनाला जगण्याचे दान द्यावे, जीवनाला जगण्याचे दान द्यावे, जगलेल्या जीवनाचे सार व्हावे, जगलेल्या जीवनाचे सार व्हावे. आल्या गप्पा. मी म्हटलं आता कसं वाटतंय? ती म्हणाली लय भारी वाटतंय. मी हळूच डाव टाकला आणि प्रेमाचा पाश तिच्यावर टाकला. मी म्हटलं माझं मन तुझ्यावर बसलंय. ती म्हणाली मी कुठं नाही म्हणलंय. मी म्हटलं चल तर मग आर्ची आणि परशावानी हैदराबादला पळून जाऊ. परशा हा माझ्या बहिणीच्या दिराचा मुलगा आहे आणि त्याची बहीण या केडगावमध्येच राहिला आहे. त्याची मावशी पण केडगावमध्येच राहिला आहे, देंडेताईंच्या शेजारी. मी म्हटलं चल तर मग आर्ची आणि परशावानी हैदराबादला पळून जाऊ, नवा संसार थाटू, मग आपलं खूप नाव होईल आणि सैराट सारखं सगळं जग आपल्याला डोक्यावर घेईल. ती म्हणाली नको रे बाबा. ती म्हणाली नको रे बाबा. आर्ची आणि परशावानी मरायला एवढा जीव होतो आलाय का? आर्ची आणि परशावानी मरायला एवढा जीव होतो आलाय का? आणि तुझ्यासारख्या वाळलेल्या बोंबला जीव तरी आहे का? माझ्या घरची माणसं तुला ताणून ताणून हाणतील. माझ्या घरची माणसं तुला ताणून ताणून हाणतील आणि फुकटच माझ्यासाठी झुगून झुगून मरशील. गप्पांच्या नादात आईस्क्रीम संपलं. गप्पांच्या नादात आईस्क्रीम संपलं. ती म्हणाली मी आता जाऊ, कारण तिला न्यायला आला होता तिचा भाऊ. खरं सांगतो मित्रांनो, तिचा भाऊ जर माझ्या जवळ आला असता, खरं सांगतो मित्रांनो, तिचा भाऊ जर माझ्या जवळ आला असता तर माझा तिथंच सैराट झाला असता, माझा तिथंच सैराट झाला असता. धन्यवाद. धन्यवाद जोगदंड दादा. जोगदंड दादांचा
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देभाऱ्यात बांधीन मी पूजा वाट पाहते मी येणार साजन माझा झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा भेटीत रायाच्या सांगेन मी सार सुचते ना बाई मला यौवनाचा भार भेटीत रायाच्या सांगेन मी सार सुचते ना बाई मला यौवनाचा भार कहाणीला मी एक निंदकावरती गझल सादर करीत आहे. आता शेर पावशेर काय मला कळत नाही, मी आपला मोगाम धोकट असतो. जगण्यात निंदकाचा शेजार पागतो मी, टोचून बोलण्याचा आधार मागतो मी. उपकार निंदकाचे झाले अनंत आता, उपकार निंदकाचे झाले अनंत आता. त्यांच्यामुळे यशाच्या शिखरास गाठतो मी, टोचून बोलण्याचा आधार मागतो मी. बोलून गोड जाती तोंडावरी जरासे, बोलून गोड जाती तोंडावरी जरासे. कित्येक वार त्यांचे पाठीत सोसतो मी, टोचून बोलण्याचा आधार मागतो मी.
सारी हयात गेली त्यांना सुधारण्याला नाहीच ते सुधरले त्यांनाच टाळतो मी टोचून बोलण्याचा आधार मागतो मी गेल्या जरी सुकूनी बागाच जीवनाच्या गेल्या जरी सुकूनी बागाच जीवनाच्या त्यांना फुलावयाला घामात नाहतो मी टोचून बोलण्याचा आधार मागतो मी छळतो घडोघडी हा एका छळतो घडोघडी हा बोलण्याचा आधार मागतो मी सरत्या वयात आता सरगम विरून गेले सरत्या वयात आता सरगम विरून गेले यमना सवे सुरांच्या बारीत रंगतो मी टोचून बोलण्याचा आधार मागतो मी. जय मराठी. छान छान मामा. हळूच पाणी पाजा वाट पाहते मी येणार साजन माझा झाल्या किती सांजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. घेतो की कधी चालणे कधी रांगणे कधी अडखडत पुढे धावणे. कधी चालणे कधी रांगणे कधी अडखडत पुढे धावणे. कधी उडावे उंच नभाशी व्हावे हे आकाश ठेंगणे. कधी उडावे उंच नभाशी व्हावे हे आकाश ठेंगणे. कधी सुखाचा मार्ग अनोखा पायात कधी रुतेल काटा. कधी सुखाचा मार्ग अनोखा पायात कधी रुतेल काटा. धीराने मग टाक पावले उसळत येतील प्रमोद लाटा. धीराने मग टाक पावले उसळत येतील प्रमोद लाटा. आणि जीवन चाले असे चौघे कधी जोमात तर कधी संथ. जीवन चाले असेच अवघे कधी जोमात तर कधी संथ. सदा संगती चालत जावे थांबे त्याचा होईल अंत. सदा संगती चालत जावे थांबे त्याचा होईल अंत. कविता घेतो. कवितेचं शीर्षक आहे मागणी. की काय करावे उगाच ते चंद्रतारे आणून. काय करावे उगाच ते चंद्रतारे आणून. मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. काय करावे उगाच ते चंद्रतारे आणून. मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. थोडा मी बदलेल
थोडी तूही चेंज हो. थोडा मी बदलेल, थोडी तूही चेंज हो. मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो. मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो. आणि स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी. म्हणजे प्रेमात स्वप्न पडतात म्हणे ना, म्हणे. ओके. स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी, तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी, तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. समज तुला ही माझी युक्ती मोहिना भावली. समज तुला ही माझी युक्ती मोहिना भावली. तू बन खुशाल देह, मी बनतो त्याची सावली. तू बन खुशाल देह, मी बनतो त्याची सावली. आणि तू माझी होशील काते मोठे गुपित आहे. तू माझी होशील काते मोठे गुपित आहे. मी तुझाच आहे कायम, हे विधी लिखित आहे. मी तुझाच आहे कायम, हे विधी लिखित आहे. नाहीत मोठ्या अपेक्षा, नाही मोठी मागणी. नाहीत मोठ्या अपेक्षा, नाही मोठी मागणी. मी तयार होण्या मासा, जर तू होशील पाणी. मी तयार होण्या मासा, जर तू होशील पाणी. आता ही झाली त्याची मागणी तिला. आता तिचं उत्तर त्यापेक्षा महत्वाचं आहे, कारण मुली चौकस असतात. त्यांना आई वडील, समाज, चालीरीती सगळ्यांचंच देणं घेणं असतं. त्यामुळे तिचं उत्तर महत्वाचं. लक्ष देऊन ऐका की आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून. उत्तर आहे, आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून, पण माय माझी पोट भरते 4 घरची भांडी घासून. आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून, पण माय माझी पोट भरते 4 घरची भांडी घासून. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट. मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट. आणि हसत हसत का होईना विषय हा निघणारच. हसत हसत का होईना विषय हा निघणारच. नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच. नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच. आणि तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे. तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते. आणि मी तुझीच असेल की रे, मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर. मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर. तू आणि मी मिळून जात बाजूला लोटल्यावर. तू आणि मी मिळून जात बाजूला लोटल्यावर. आता फक्त ती जात बाजूला लोटूया, कारण यापुढे कोणाचीच कहाणी अधुरी राहायला नको. बस एवढंच. धन्यवाद. बेंडेकरचा सत्कार यादव साहेबांनी करावा. आणि भुलला माझ्या गोऱ्या रंगाला, मी म्हणलं करू नग स्थान, अशी लावली मी कैकांची वाट, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना. अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलावंत ही मंडळी काल आलेली होती. काल कसं करतो, खरं तर हा विषय हा सगळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कवींचा हा विषय मी मांडलेला आहे. चोरटा पाऊस. नको तिथंच झोंबला असा पाऊस चोरटा. नको तिथंच झोंबला असा पाऊस चोरटा. बघा टपून बसला हा नभाचा पोरटा. हा नभाचा पोरटा. नको तिथंच झोंबला असा पाऊस चोरटा. बघा टपून बसला हा नभाचा पोरटा. हा नभाचा पोरटा. ढग चालता बोलता बघा अडले दारात. ढग चालता बोलता बघा अडले दारात. ढग चालता बोलता बघा अडले दारात. ताटी मानाची लावता उभा पाऊस दारात. उभा पाऊस दारात. नको तिथंच झोंबला असा पाऊस चोरटा. बघा टपून बसला हा नभाचा पोरटा. टाळ मृदुंग वाजता भक्ती रसात भिजला. टाळ मृदुंग वाजता भक्ती रसात भिजला. झेंडा बघावा घेऊन असा दिंडीत नाचला.
असा दिंडीत नाचला नको तिथंच झोंबला असा पाऊस चोरटा बागा टपून बसला हा नभाचा पोरटा हा नभाचा पोरटा. धन्यवाद. खरं तर ही मोठी कविता आहे. मी 2 कडवी फक्त सादर केली. पहिली होता हा चुकीचा वागत होता, हा मद्यपी होता, असा कथा कादंबऱ्यामधून काही जुन्या हित शत्रूंनी त्यांच्याबाबतचा प्रचार हा साहित्यातून केला होता. आणि खरा शंभूराजा मला सांगा की 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय करता येतो? त्यांना वेळ कधी मिळाला? 150 लढाया, शिवाजी महाराजांचा दाग, जिजाऊंचं. खरं तर जिजाऊंनी 2 छत्रपती घडवले, शंभूराजा आणि जिजाऊ. बुधभूषण सारखा ग्रंथ शिवाजी महाराजांनी वयाच्या 7व्या वर्षी छत्रपती संभाजीराजांना आग्र्याला नेला औरंगजेबाच्या भेटीला. आपले आता कोण बाप आहे की आपल्या मुलाला? औरंगजेब काय पाहुणा नव्हता, शत्रू होता, काही घातपात होणारे त्यांना माहित होतं. आपण कोण नेईल का आपल्या मुलाला? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजाला घेऊन गेले. का? शंभूराजा तिथे गेल्यानंतर शंभूराजाला राजकीय डावपेच, ते ब्रिज भाषा, तिथली हिंदी, भोजपुरी, त्या भाषा ते प्रवासात त्या परिसरातल्या वातावरणात शिकले. शंभूराजा घडायला तुम्ही घरी बसले तर घडू शकत नाही. आव्हानं पेलायची सुरुवात शंभूराजांनी छत्रपती शिवाजींच्या सगळ्या दौऱ्यात केली. शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्या मंडळाला शंभूराजे शिवरायांना म्हणायचे, आबासाहेब तुमच्या अष्टप्रधान मंडळामधले मंत्री किती लबाड आहेत, त्यांच्या चुका दाखवायचं काम शंभूराजा करायचे. त्यामुळे अष्टप्रधान मंडळामधल्या मंत्र्यांना संभाजीराजांच्या विषयी थोडा दुस्वास वाटायचा. हा लहान मुलगा आपल्याला चुकीचं बोलतो किंवा आपलं काही पितळ उघडं करतो, ही भावना नेहमी त्यांच्यात राहायची. नंतरच्या काळामध्ये त्याच अष्टप्रधान मंडळातल्या मंत्र्यांनी पुढच्या त्यांच्या नातेवाईकांनी शंभूराजांना बदनाम करायचं काम केलं. म्हणून शंभूराजांना बदनाम केलं तर तो इतिहास खरं तर 15 वर्षापूर्वी मी सासवडला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने साहित्य संमेलन सुरू केलं आणि तिथे संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांच्या समोर यावा, ती एक चळवळ. त्यावेळेस 15 वर्षापूर्वी तिथं 5-25 लोक जाऊन फक्त शंभू जयंती साजरी करायचो आम्ही. ह्यात राजाभाऊ आहेत पहिल्यापासून. पण आता गेलं तर तुम्ही 1.5-2 लाख लोक दरवर्षी किल्ल्यावर येतात. म्हणून त्याच शंभू बघा, आपण काम केलं तर त्याचा रिझल्ट येतो. आता आपल्याला थोडंसं बाकीच्यानी ते काम हातात घेतलं. संभाजीराजांचा खरा इतिहास सांगायचं, तीच चुकीचा इतिहास होता, त्याच्यावर थोडंसं टिपण करणारी कविता शंभूराजे. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला हवा पुरावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला हवा पुरावा. शत्रूशी नव्हती तुमची लढाई, शत्रूशी नव्हती तुमची लढाई, शत्रूशी नव्हती तुमची लढाई. परंपरेशी भीम पराक्रम तुम्ही करावा. शत्रूशी नव्हती तुमची लढाई, तुमच्या भीम पराक्रमाने शत्रू झुरावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला हवा पुरावा. लढाया जिंकल्या तुम्ही, लढाया जिंकल्या तुम्ही, पण कागदावर हरलात. लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात. कुचळलेल्या लेखण्या बदलून सांदावा लागेल दुरावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला हवा पुरावा. आनंद अश्रू आले त्यांना, आनंद अश्रू आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे. आनंद अश्रू आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे. शिरच्छेद तुमचा व्हावा आणि धर्माचा कोंबडा रावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला पुरावा. देवाची खावणी भाड हिजड्यांनी केला कावा. देवाची खावणी भाड हिजड्यांनी केला कावा. ना मर्दाचा अंश मातीत उरावा. फसवलंय तुम्हाला शंभूराजे, याचा आम्हाला लागलाय सुगावा. औरंग्याच्या डोळ्यात पाणी, दुसरा कशाला पुरावा. धन्यवाद.
काही जायना 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 कोण आहे ग त्यो मला म्हणत्यात हो म्हणत्यात कोणी आजी महिना 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 मला म्हणत्यात हो म्हणत्यात कोणी आजी महिना. यादव सरांना विनंती करतो त्यांनी बसून घ्यायचं. बोरमलाने पाहिले किती वधू किती वर. आजवर बोरमलाने पाहिले किती वधू किती वर. वराडांची गर्दी डीजेंची थरथर. वराडांची गर्दी डीजेंची थरथर. पण 2 दिवसात मात्र बोरमलाचा जीव धडाडला. पण 2 दिवसात मात्र बोरमलाचा जीव धडाडला. काव्य गजलेचा शब्द त्यांच्या कानी पडला. बोलून घेतले भीमेला. बोलून घेतले भीमेला सांग म्हणे ते काय आहे. बोलून घेतले भीमेला सांग म्हणे ते काय आहे. म्हणाली भीमा बोरमला तो साहित्याचा प्रवाह आहे. म्हणाली बोरमला तो साहित्याचा प्रवाह आहे. कोण तो बंडखोर म्हणे. कोण तो बंडखोर म्हणे असे बंड करून गेला. कोण ह्या माझ्या दरबारी संमेलन भरून गेलं. कोण माझ्या दरबारी संमेलन भरून गेला. संजयाचे आयोजन. संजयाचे आयोजन रानकवीचे संचलन आहे. दशरथाचा अनुभव मोठा सोबतीला दिलदार केकान आहे. दशरथाचा अनुभव मोठा सोबतीला दिलदार केकान आहे. बाळासाहेबाची गझल नटली आम्रपाली आहे. बाळासाहेबांची गझल नटली आम्रपाली आहे. माधुरीची शब्द माधुरी आज स्वाती भाकरीची सवाली आहे. माधुरीची शब्द माधुरी आज स्वाती भाकरीची सवाली आहे. गौरवाचा पार्थ थाटात. गौरवाचा पार्थ थाटात श्रेयसचा नवा शब्द आहे. आणि वसंताचा कायदा ऐकून जनाभाऊ सवे जोगदंड स्तब्ध आहे. जनाभाऊ सवे जोगदंड स्तब्ध आहे. शुभांगीचं काव्य मायाळू. शुभांगीचं काव्य मायाळू उभा तिथे सुशांत आहे. शुभांगीचं काव्य मायाळू उभा तिथे सुशांत आहे. आणि विश्वासाचा दीपक प्रकाशिला चंद्रकांतचा ठेका नितांत शांत आहे. चिमुकली गायत्री आमची नवतीचं विशेषण आहे. चिमुकली गायत्री आमची आजचं विशेषण आहे. आणि कुठून आलं कळून आलं आज घडीला शेख साहेबांचं मोठं मन आहे. भारावून गेले बोरमल. भारावून गेले बोरमल म्हणे वा. आणि सोबत निसर्गाची दाद आहे. आणि सांग गजानना जाऊन सगळ्यांना पुन्हा या नेहमी या अवघे या. माझा नितांत आशीर्वाद आहे. माझा नितांत आशीर्वाद आहे. धन्यवाद. बोरमलनाथ मंदिर या ठिकाणी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था ज्यांनी केली या बोरमलनाथ मंदिर ट्रस्टचे संस्थापक आदरणीय मार्गदर्शक कैलासभा शेलार यांना विनंती होती की त्यांनी वरती यायचे. त्यांचा सन्मान संमेलनाचे अध्यक्ष दशरथजी यादव सर करतील. भीमथडी मराठी साहित्य संमेलनामध्ये काही ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. चौफला येथे भव्य नाट्यगृह व्हावं. त्यानंतर डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जन्मगावी स्मारक व्हावं. त्याचबरोबर साहित्यिकांच्या कोट्यातून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणं हे खरंच आता काळाची गरज चालली आहे. त्याचबरोबर कवी लेखकांना मोफत एसटी बस प्रवासाची सवलत मिळावी. त्यानंतर काव्य संग्रह पुस्तकास अनुदान मिळावे. त्याचबरोबर दौंड तालुक्यामध्ये पत्रकार भवन व निवास व्यवस्था होईल असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आलाय. एकच फक्त की डॉक्टर शंकरराव खरात हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि दलित साहित्यामध्ये जी चळवळ डॉक्टर शंकरराव खरातांनी उभी केली ती आपल्या आटपाडी सांगली परिसरातील लेखक. जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या गावामध्ये खरं तर शासनाला दुर्लक्ष राहिलं. ह्या जन्मशताब्दी वर्षात एक 10 कोटीचं स्मारक शंकरराव खरातांच्या जन्मगावी आटपाडीला व्हावं असा हा ठराव आहे. बाकीचे ठराव या ठिकाणी जी दीपक पवारांनी मांडले त्या ठरावांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पूर्ण अनुमोदन देतो.
आणि आभार प्रदर्शन नाही, जेवणाचा कार्यक्रम होईल पण नाही का आभारचा समारोप. असेल, लेखक असेल, प्रकाशक असेल आणि कवी असेल, 2 दिवस अतिशय उत्तम प्रकारे सर्वांनी प्रतिसाद दिला आणि सहभाग घेतला. त्याचबरोबर तालुक्यातील सामाजिक, कला, क्रीडा, सहकार आणि क्षेत्रातून मान्यवरांनी ह्या भेटी दिल्या आहे संमेलनाला आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे आम्ही प्रयत्न केला आणि तुम्ही सहभाग दाखवला. आमच्याकडून काही कमी पडले असेल तर आम्ही संयोजक टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर शेजारीच भोजन व्यवस्था केली आहे आणि कार्यक्रम संपला आणि मी सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.